तुमचा फोटोग्राफीचा व्यवसाय वाढावा व तुम्हाला फोटोग्राफीच्या विविध विषयांची माहिती मिळावी यासाठी camzia.com ने हे नवीन चॅनल चालू केले आहे। तुम्ही हे लाईक करा व सबस्क्राईबही करा। सबस्क्राईब केल्याने तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील व त्यामुळे तुमचं फोटोग्राफीचं नॉलेज वाढेल। आणि हो, तुम्ही कमेंट टाकायलाही विसरू नका। नमस्कार, मी अभय वसंत सावंत। camzia.comच्या बेसिक ऑफ फोटोशॉपमध्ये मी तुमचे सर्वांचे स्वागत करतो। फोटोशॉप हा तसा क्लिष्ट सब्जेक्ट आहे, पण फोटोशॉप एडिटरसाठी सगळ्यात आवडता विषय। जर तुम्ही फोटोग्राफर असाल तर तुमच्या फोटोग्राफीला एका वेगळ्या पातळीवरती नेण्यासाठी फोटोशॉपची ही गरजही भासतेच। आता आपल्याला प्रश्न पडला असेल, फोटोशॉप सुरू कधी झालं? तर फेब्रुवारी 1990 साली फोटोशॉपचं पहिलं व्हर्जन हे मॅकसाठी चालू झालं आणि फोटोशॉप 2.5 हे नोव्हेंबर 1992 साली लॉन्च झालेलं आहे। फोटोशॉपचं सगळ्यात लोकप्रिय व्हर्जन कुठलं असेल तर फोटोशॉप 7। फोटोशॉप 7 नंतर फोटोशॉप CS3 बरंच लोकप्रिय झालं आणि आता जे चालू आहे फोटोशॉप CC हे तर हिट आहे। जर आपण पूर्वीचे टूलबॉक्स बघितले आणि आताचे टूलबॉक्स बघितले तर आता तुम्हाला दिसत असलेल्या स्लाईडमध्ये तुम्हाला त्या टूलबॉक्समध्ये भरपूर डिफरन्स दिसून येईल। पण जर नीट बघितलं तर ते टूलबॉक्समधली जी टूल्स आहेत ती आजही ह्या नवीन असलेल्या फोटोशॉप CCच्या टूलबॉक्समध्ये तुम्हाला दिसतील। तर घडलं असं की ती टूल्स तशीच ठेवली गेली आणि त्याच्यात नवीन नवीन मॉडिफिकेशन होत गेले। आता बघत असलेल्या ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला फोटोशॉपचे आयकॉन्स कसे बदलत गेले हे दिसतील। फोटोशॉपच्या व्हर्जननुसार स्प्लॅश स्क्रीन कशा चेंज झाल्या हे पण तुम्हाला ह्या स्लाईडद्वारे कळेल। फोटोशॉप हे सध्या जवळपास 25 भाषांमध्ये अवेलेबल आहे। त्याचे 10 मिलियन्स यूजर आहे। 10 मिलियन्स यूजर म्हणजे तुम्ही विचार करू शकता फोटोशॉप किती लोकप्रिय आहे आणि त्यातले 90% हे डिजिटल आर्टिस्ट आहेत। फोटोशॉप हे जगातील सर्वात ॲडव्हान्स डिजिटल इमेजिंग सॉफ्टवेअर आहे। हे सॉफ्टवेअर वापरतो कोण? तर फोटोग्राफर्स, डिझायनर्स, वेब प्रोफेशनल्स आणि प्रोफेशनल व्हिडिओग्राफर्स। फोटोशॉप CCने फोटोग्राफर्स तसेच ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे त्यांना टार्गेट केले आहे आणि ॲडोब फोटोशॉप लाईटरूम हे त्याबरोबर फ्री दिलेले आहे। ज्यांना फोटोशॉप अवघड वाटतं त्याच्यासाठी ॲडोबने फोटोशॉप एलिमेंट हे सॉफ्टवेअर इंट्रोड्यूस केले आहे। टॅबलेट आणि स्मार्टफोनसाठी ॲडोबने फोटोशॉप मिक्स, फोटोशॉप स्केच तसेच लाईटरूम मोबाईल ही ॲप्लिकेशन्स आपल्याला दिली आहेत जी टचस्क्रीनने ऑपरेट होतात। हे ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना ती पूर्णपणे फ्री आहे। फोटोग्राफीच्या प्रत्येक विषयाची सखोल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही camzia.comला भेट द्या आणि आपल्या मातृभाषेमध्ये कधीही कुठेही व्हिडिओ बघून फोटोग्राफीमध्ये यश मिळवा। चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयाबद्दल माहिती पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा।